शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. अहो पण हे पटत नाही महाराज. का शरण जाण्यासाठी तो सगुण साकार पाहिजे. म्हणतो कसं आहे, काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाहि. काहीच नाही म्हणजे रंग नाही, रूप नाही,
निराकार निर्गुण तुझे रघुराया. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. असा जरी असला तरी त्याला बळेच रूपाला आणली किंवा आणिलाही. ठीक आहे. कुळीची कुळ देवी या स्त्रीलिंगी शब्दावरून आणिली संयुक्तिक वाटतंय, कारण वर कुळीची कुळ देवी म्हणून आणिली. ठीक आहे, कसे जाऊ द्या, काही घेणं नाही आपल्याला. आणिली, आणावं लागतं ते देवाला, यावं लागतं ते जीवाला, आणि येत असतात ते संत. त्यालाच स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा असे 3 शब्द आहेत. स्वेच्छा ही संताच्या ठिकाणी, अनिच्छा जीवाच्या ठिकाणी आणि परेच्छा देवाच्या ठिकाणी. इच्छा नसताना जन्माला यावं लागतं जीवाला. अगा कर्मे जई उरावे तई ती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका स्वामी. ही अनिच्छा. दुसऱ्याच्या इच्छेनं परेच्छा. हे गावगाड्यात चांगलं माहिती आहे तुम्हाला कीर्तन. करे तू तर म्हणत होता मेलो तरी त्याच्या दारात जाणार नाही, आणि माझ्या आधी पंक्तीत हजर येतच नव्हतो. मग आपल्याही घरी मुलीचं लग्न आहे 1 महिन्याने, नको गावगाड्यात विरोध म्हणून आलो. ही इच्छा नसताना आलं, ही अनिच्छा. एखाद्या वेळेला करे बाता आणत येणार नाही येणार नाही येणार नाही, माझ्या आधी पंक्तीला येतच नव्हतो, मग स्वामीनं आणलं म्हणून आलो, म्हणजे हे परेच्छा. आणि एखाद्या वेळेला काय असते, पंक्तीचा मालक पंक्तीतून फिरतो आणि उभा राहतो. खरंच रावसाहेब, काय मी खरंच तुम्हाला निमंत्रण दिलं नाही व तरी मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही आला. मला कशाला निमंत्रण पाहिजे का? अहो, तुमच्याकडे काही चांगलं कार्य असलं मला कळलं तर मी येणारच. ही स्वेच्छा. यालाच ते नाही का गोपिकांचे 3 विभाग इथं फिट बसतात. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सुना. पूर्ण स्वातंत्र्य तिला सासू म्हणतात. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य तिला लेक म्हणतात, आणि पूर्ण पारतंत्र्य तिला सून म्हणतात. पण सासवांनो, हा जुना जमाना होता. आता मुकाट्यानं काय मिळतं ते कुरकुर न करता खात जा. हा, नाही तर वृद्धाश्रम तयार आहे. मी काही सोनाच्या पार्टीनं बोलत नाही. सासवानी माझ्यावर लाल डोळे करायचे नाही. ती सून बिचारी स्वयंपाक करते नाना, आणि हे मध्येच म्हणते पाणी दे ग, आणि मग ती घाई गळ्यात ते तांब्यान फुलपात्र ठेवलं की आवाज होतो. आदळून कशाला देते, जा घेऊन. अहो, आदळून नाही ठेवलं, सासूबाई चपाती करपलच म्हणून घाईनं ठेवलं, नकोच मला सारखे आदळ आपट आदळ. आता अशा सासूचं सूनही काय करत. बरं ठीक आहे, सासू वाटणं तुमचंच बरोबर आहे. आदळून पाणी, आदळून जेवण, आदळून अंथरून पांघरून, आदळ जन्मभर आदळ आपट करू द्या.
पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावळायचा कार्यक्रम संपल्यावर येणार आहे 4 दिवसांना. मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, त्या सुनला पोटची मुलगी मानली तर काय बिघडल? सुनला 25 वर्षेच आईकडे थांबायचं, आयुष्य इथं काढायचं आहे. मग सासूला माय समजलं तर? ज्या दिवशी सुनाला वाटेल सासू नाही माझी माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. ते सांगत होतो मी. कोणी सुना, कोणी लेकी, पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणतात सासू. सासू म्हणजे काय? दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिला म्हणायची सासू. ननंद नांदायचा अनुभव नाही, ती न नंद नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत न नंद. जावा म्हणजे काय? हिरो होंडा राजदूत त्या कंपनीची मोटरसायकल जावा नाही. 2 सख्या भावाच्या बायका त्यांना म्हणतात जावा. का? दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, आणि त्याला म्हणतात जावा. सासू पूर्ण स्वातंत्र्य. नाहीतर मुलगा आणि वडील बाहेर पेपर वाचत बसले होते बरं का स्वामी. तिकडची गोष्ट, मोठं काचेचं भांड पडलं, फुटला, आवाज झाला. 30 वर्षाचे चिरंजीव, 60 वर्षाचे वडील बाहेर पेपर वाचतात. अरे अरे बाळासाहेब, कोणी भांड फोडलं? तिची आहे, तुझी बहीण आहे, तुझी पत्नी, तुझी आई. बाळासाहेब उठला नाही. अरे बाहेर आहे का काय? कोणी भांड फोडलं? तिघी आहे घरात, तरी उठला नाही. अरे तुला कळतं का नाही भांड कोणी फोडलं? तिथंच उभा झाला बाळासाहेब. इथून सांगू का पप्पा भांड कोणी फोडलं? मम्मीनं. तुला कसं माहिती? साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही म्हणजे आईशिवाय फोडलं नाही. जर माझ्या बायकोनं फोडलं असतं बाबा, तर अख्खं आईनं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून खरं शांत आहे आईनंच. बस कळलं मला पैसा. पूर्ण पूर्ण स्वातंत्र्य तुला सासू म्हणतात. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य तिला लेक म्हणतात. कारण माहेरी आल्यानंतर विचारल्याशिवाय जात नाही, हो नाहीची वाट पाहत नाही. आई मी मैत्रिणीकडे जाते बरे का? जाऊ का नाही म्हणत, जाते बरे का, म्हणजे विचारल्याशिवाय गेली नाही आणि परवानगीची वाट पाहत नाही. अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य. म्हणून तसं अनिच्छा, स्वेच्छा आणि परेच्छा यावं लागतं, आणावं लागतं आणि येत असतात हे स्वेच्छा आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे कात देवनाम. हे संत आलो वैकुंठवासी, आलो शब्द आहे. यावं लागतं जीवाला पण आणावं लागतं देवाला. इथे शब्द आहे आणली ही रूपा बडे करुणे खळे हरिदासी. बळेच रूपाला आणलं कोणी? हरिदासी. त्यांनी केलं काय? खळ. हे मजेदारच आहे. खळ. इथे खळ शब्दाचा अर्थ दुष्ट घ्यायचा नाही. अभंगानुसार शब्दाचे अर्थ बदलतात बरं का स्वामी. वाणी 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 आहे ना, 4 ठिकाणी वाणी आला. पण वाणी म्हणजे प्रमाणे, वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे उणीव. उच्चार एकच आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. इथं वाणी म्हणजे उणीव घ्यायचा. काय वाणू आता न पुरे, हे वाणी बोलणं घ्यायचं. जड देहाला घेऊन वाणी गेला, इथं दुकानदार घ्यायचं. आणि एक अभंग नाही पण ते शब्द पाठ आहे तुम्हाला. डोंगरावरची मेंढर आणि दुधा वाणी पांढर. इथं वाणी प्रमाणे घ्यायचं. तसं पसायदानातला जो खळ आहे तो दुष्ट घ्यायचा. इथे जो खळ आहे हट्ट घ्यायचा. विठ्ठल जे खळाची व्यंकटी सांडो त्याचा अर्थ दुष्ट होतो. पण या अभंगातला खळ हा हट्ट होतो. ते खेड्यातला शब्द आहे. एखाद्या वेळेला त्या माऊलीला वाटतं कीर्तनाला जावं, लेकरू लहान आहे, घरी ठेवावं तर सांभाळायला कोण नाही. गेलं त्याला घेऊन तर रडल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या, पहिल्यांदा आपल्या गावात बाबा आला, काय होईल ते होईल म्हणून ते लेकराला घेऊन येतं. बुवाचा रामकृष्ण हरी सोडून ते झाल्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात की लेकराचं रडणं सुरू.
आणि बाजूला बसलेल्या मावल्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे एकमेकीला. कशाला आली कोणाच माहिती. चाललेली लेकरू घेऊन स्वतः ऐकत नाही दुसऱ्याला. उठणं म्हणा ती लाजून उठणं त्याला घेऊन जाणं तिकडे गप कर. खूप प्रयत्न केला आबाई ती गप्पच राहत नाही का. खळीच आलं. हा खेड्यातला सुद्धा खळीच आलं म्हणजे हट्टाला पेटलं. आता मला घरी गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तसं करुणी खळे हरिदासी. हरिदास म्हणजे भक्त म्हणजे संत. हट्टाला पेटले आणि बळच त्यांना रूपाला आणलं. विठ्ठल पर्यंत आलो आपण. आणि रे रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आधी रूप आहे स्वामी नंतर नाम आहे. रूपाशिवाय नाम नाही. उपजल्या बाळकासी नाव नाही पण ठेविली या नावाशी मग ओढ येतो उठी. याला किती घाई झाली. माहिती होतं नवीन बाळ जन्माला येणार आहे. रडण्याचा आवाज ऐकला आणि हे लुंगी बंधून पळत गेलं. ब्राह्मण काका बाळाचं नाव ठेवायचं आहे. पंचांग काढा. काकाला वाटलं पहिल्यांदा गिराईक आलं बाबा. पंचांग चहा पाजला याला. आधी मग पाठ मांडला त्याला पाठावर बसवला. मग ब्राह्मण काका बसले पंचांग काढलं. चांगला आहे रे मुहूर्त वगैरे चांगला आहे. चंद्रबळीचा ते बाकीचं पाहायला लावू नका. नाव काय ठेवायचे सांगा. अरे ते झालं पण मला सांग ना आधी मुलगी झाली का मुलगा. ते नाही पाहिलं काका. मग रडणं ऐकून तुझ्या बापाने ठेवलं का रडण्या. आधी बघू नये मुलगी का मुलगा मग सांगतो पिंट्या का पिंटी. म्हणजे उपजले आबा. आधी रूप आहे म्हणून तो वरून बघा तुम्ही. उत्पत्तीचा क्रम आहे आणि लय क्रम आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे लय. पण आकाश त्याच्यापासून झाला वायू. एक थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. अजिबात तकलीफ देत नाही तुम्हाला. आलंच उरकत आता. आकाशापासून जन्म वायूचा आहे. बरोबर आहे ना. चुकलं बरोबर. वेळ तर संपतो. आकाशापासून तुमची खुनाखाणी चालली काहीतरी. आकाशापासून वाऱ्याचा जन्म झाला. उत्पत्तीचा क्रम. आकाश नंतर वायू नंतर अग्नी नंतर पाणी मग पृथ्वी असं. म्हणून शब्द आकाशाचा हे माहिती आहे ना. गुण कोणता कोणाचा. आकाशाचा शब्द आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध. बस आता वेल्डिंग करा. शब्द आकाशाचा आहे. आकाशापासून जन्माला आला वायू म्हणून वायूमध्ये 2 गुण आहे. स्पर्श आकाशाला नाही स्पर्श वायूला आहे. म्हणून वाहायला लागला वारा की शी 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 आवाज होतो की नाही. तो त्याच्या बापाचा गुण आला आकाशाचा वाऱ्यात. आणि स्पर्श जाणवतो हा त्याचा स्वतःचा गुण आहे. म्हणून स्पर्श आणि शब्द हे 2 गुण वायूमध्ये आले. वायूपासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीमध्ये 3 गुण आहे. रूप. वारा दिसत नाही ना आकाश दिसत नाही पण विडी पेटू द्या. हे विजो म्हणा. विजो 15 मिनिट राहिले आता दमकाड विजो. इथं नाही पेटवली कोणी सांगतो. अग्नी दिसत असते. रूप तिथून आहे सुरू. मग अग्नीचा स्वतःचा रूप. अग्नीचा बाप वारा त्याचा स्पर्श आणि अग्नीचा आजोबा वायू त्याचा शब्द. 3 गुण अग्नीमध्ये आले. अग्नी पेटला की आवाज होतो हा शब्द आकाशाचा. हात लावा चटका बसतो स्पर्श वायूचा. डोळ्याला दिसतं रूप अग्नीचा. झालं आलं थोडक्यात. मग अग्नीपासून जन्म झाला पाण्याचा. पाण्यामध्ये 4 आले ना. स्वतःचा रस. पाण्याचा बाप कोण अग्नी म्हणून रूप. काळशार पाणी दिसतं. रूप त्याच्या अग्नीचा बापाचा आहे. हात लावला की थंडपणा जाणवतो हा स्पर्श वायूचा आहे. वतलं की बुडबुड बुडबुड बुड वाजतो हा शब्द आकाशाचा आहे. असे 4 गुण पाण्यामध्ये. आणि पाण्यापासून जन्म झाला पृथ्वीचा. मग गंध हा पृथ्वीचा. मृगाचा पाऊस पडला ना स्वामी की सुगंध सुटतो मातीचा.
हा गंध पृथ्वीचा आहे. फळाच्या द्वारा आपल्या पोटात रस जातो, हा रस पाण्याचा पृथ्वीमध्ये आलेला आहे. कुठे काळीशार पृथ्वी, कुठे तांबडी दिसते डोळ्याला, हा अग्नीचा रूप गुण आहे. कुठे मऊ, कुठे टणकपणा जाणवतो, हा वायूचा स्पर्श आहे. भूकंप झाला आणि मकान पडलं म्हणजे आवाज होतो, हा शब्द आकाशाचा आहे. विठ्ठल मग अरे पृथ्वी, पाणी आणि अग्नी इथपर्यंत रूप दिसतंय, पण अग्नी ज्याच्यापासून जन्माला आलं त्या वायूला रूप नाही. वायू ज्याच्यापासून जन्माला आला त्या आकाशाला रूप नाही. आकाश ज्याच्यापासून झालं त्या मायेला रूप नाही. माया ज्याच्यापासून त्या ब्रह्मालाही रूप नाही. पण केलंय काय? रूप नाही त्यासी ठेवी येले नाम. लटकाची भ्रम वाढवेला. रूपाला नाम, आधी रूप आहे मग नाम आहे. मग आणली ही रूपा बळे करुणी खडे हरिदासी. आणि एकदा त्याला रूपाला आणल्यानंतर नाम ठेवण्यात आलं आणि मग त्या नाम घोषाच्या आनंदात आम्ही नाचायला लागलो. तुका मने समागमे नाचो प्रेमे लागलो. बरवे झाले शरण गेलो गविलो संगटी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी. सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे, केलेला संकल्प उद्या पूर्णत्वात जातो. ज्यासाठी एवढी वडाताण केली, धावपळ केली, सगळ्यांनी सहकार्य केलं, तो दिवस म्हणजे उद्याचा कलशारोहणाचा प्रसंग. या निमित्ताने चालाबाचा सप्ताह आहे मला म्हणाले पोरं, पण त्याच्यात हा कलशारोहणाचा प्रसंग आला विशेष. आणि पहिल्यांदाच आमचा या गावाला योग आला स्वामी, म्हणून तुमचं दर्शन झालं बऱ्याच वर्षानंतर. तू ये. वा, आनंद आहे. उद्या ज्यांचं गोपाल काल्याची सेवा आहे ते पुरुषोत्तम पुरीकर महाराज, त्यांनाही नमस्कार. बरीचशी महाराज मंडळी आहे, कदाचित मला नाव माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती माऊलीसारखा मला आदर आहे. त्या सर्व महात्म्यांना नमस्कार करतो. अजून महाराज लोक कमी पडतात, संख्या अजून वाढली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, पाणी गढूळ जास्त झालं, अजून तुरटीचे खडे कमी. आवश्यकता आहे खूप कथाकार, खूप कीर्तनकार महाराष्ट्रभर निर्माण व्हावे आणि त्यांच्या हातून असंच कार्य होत राहावं. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्या महाराजांच्या बद्दल मला प्रेम आदर, आनंद वाटला. पाहता पाहता 2 तास कधी केव्हा कसे संपले ते लक्षात आलं नाही. माऊलीचं भजन होईल, काय असेल ते, काय असेल ते, बरं का स्वामी.
काय हरकत नाही शेवटची चाल म्हणायला. आता काय मला माझाही 70 नाही काय हरकत नाही. त्या यांच्या ऐकतो रोजच आहे ते हरिमुखे म्हणा दुसरं चरण पाठच आहे ते आम्हाला ते रोजच आहे. हा माल मिळत नाही. वारकरी चाली वारकरी चाली. आता दुष्काळ पडला त्याचा झिंगाटच्या चाली लावल्या बुवा लोकांनी. आता माऊली बस एवढं एक शेवटचं होऊनच जाऊ द्या. आमचा हक्क आहे तुमच्यावर. तेवढी एक तुका आपलं शेवटचं मी माऊलीचं भजन करतो मग ती चाल होईल. त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना. खूप सुंदर नियोजन बरं का तरुण मंडळ. असाच शेवटच्या श्वासापर्यंत तरुणांचा एकोपा मुळा देवी मातेनं ठेवावा ही आई साहेबाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर